बर्हिष्मन, तू या कर्मांमध्ये परमार्थ बुद्धी ठेवू नकोस. ही कर्मे ऐकण्यास गोड वाटतात, परंतु परमार्थाला स्पर्शही करीत नाहीत. केवळ अज्ञानामुळेच ही परमार्थासारखी वाटतात. बुद्धी मलिन झालेले जे कर्मकांडी लोक वेदांना कर्मपर समजतात, ते त्यांचे मर्म जाणत नाहीत. याचे कारण जेथे भगवान जनार्दन आहेत तेच आपले स्वरूपभूत आत्मा आहेत हे तत्व ते जाणत नाहीत. पूर्वेकडे टोके असलेल्या दर्भांनी संपूर्ण पृथ्वीला आच्छादित करून व अनेक पशूंचा वध करून तू मोठा कर्माभिमानी आणि गर्विष्ठ झाला आहेस. परंतु वास्तविक तुला कर्म आणि उपासना यांपैकी कशाचेही रहस्य माहीत नाही. ज्यामुळे श्रीहरींना प्रसन्न केले जाऊ शकते तेच वास्तविक कर्म आहे, आणि जिच्यामुळे भगवंतांमध्ये चित्त स्थिर होते तीच उपासना आहे. श्रीहरी सर्व देह धारण करणाऱ्यांचे आत्मा, नियमन करणारे आणि स्वतंत्रपणे कारण आहेत. म्हणून त्यांचे चरणच मनुष्यांचे एकमेव आश्रयस्थान आहेत, आणि त्यापासूनच संसारातील सर्वांचे कल्याण होऊ शकते. ज्याच्यापासून कोणाला जराही भीती वाटत नाही तोच त्याचा प्रियतम आत्मा होय. हे जो पुरुष जाणतो तोच ज्ञानी होय, आणि जो ज्ञानी आहे तोच गुरु, आणि तोच साक्षात श्रीहरी होय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री नारद म्हणतात, पुरुषश्रेष्ठा, आत्तापर्यंत जे काही सांगितले त्यातूनच तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले गेले. आता मी एक तुला चांगल्या प्रकारे निश्चित केलेले गुप्त साधन सांगतो. लक्षपूर्वक ऐक. एका बागेमध्ये एक हरिण हरिणीसह कोवे गवत खात फिरत आहे. भुंग्यांचा मधुर गुंजारव ते ऐकत आहे. त्याच्या समोरच दुसरे जीव मारून पोट भरणारे लांडगे त्याच्याकडे पाहत आहेत, आणि पाठीमागून एका शिकाऱ्याने त्याचा वध करण्यासाठी त्याच्यावर बाण सोडला आहे. परंतु हरिण इतके बेसावध आहे की त्याला याचा पत्तासुद्धा नाही. अशा या हरिणाचा विचार कर. राजा, या रूपकाचा आशय ऐक. मरणाच्या जबड्यातील हे हरिण तू आहेस. तू आपल्या दशेवर विचार कर. या स्त्रिया फुलांप्रमाणे दिसण्यास सुंदर आहेत. या स्त्रियांचे राहण्याचे घर म्हणजे पुष्पवाटिका आहे. यामध्ये राहून तू फुलांमधील मध आणि सुगंधाप्रमाणे क्षुद्र सकाम कर्मांचे फळ म्हणून जीभ आणि जननेंद्रियाला प्रिय वाटणाऱ्या भोजन आणि स्त्रीसंग इत्यादी तुच्छ भोगांना शोधित आहेस. स्त्रियांच्या संगतीत राहून आपले मन तू त्यांच्यामध्येच गुंतवून ठेवले आहेस. स्त्रीपुत्रादिकांचे मधुर भाषण म्हणजेच भुंग्यांचा मधुर गुंजारव होय. तुझे कान त्यातच अत्यंत आसक्त झाले आहेत. समोरच लांडग्यांच्या कळपाप्रमाणे काळाचे अंश रात्रंदिवस तुझे आयुष्य हिरावून घेत आहेत. परंतु तू त्याची काहीही पर्वा न करता गृहस्थ सुखामध्ये दंग होऊन राहिला आहेस. तुझ्या मागे गुपचूपपणे आलेला शिकारी काळ आपल्या लपविलेल्या बाणाने तुझे हृदय लांबूनच घायाळ करू पाहतो आहे. अशा प्रकारे स्वतःला हरिणाच्या स्थितीत आहोत असे समजून तू आपले चित्त हृदयात स्थिर कर आणि नदीप्रमाणे प्रवाहित होणाऱ्या श्रवणेंद्रियाच्या बाह्यवृत्तीला चित्तामध्ये स्थापन कर. म्हणजेच तू अंतर्मुख हो. जेथे कामी पुरुषांची चर्चा चालू असते तो गृहस्थाश्रम सोडून परमहंसाचा आश्रय असणाऱ्या श्रीहरींना प्रसन्न कर आणि हळूहळू सर्व विषयांपासून परावृत्त हो. प्राचीन बर्ही म्हणाला, भगवन, आपण कृपा करून मला जो उपदेश केला तो मी ऐकला व विशेष रूपाने त्याच्यावर विचारसुद्धा केला. मला कर्माचा उपदेश करणाऱ्या या आचार्यांना निश्चितच याचे ज्ञान नाही, नाहीतर त्यांनी मला त्याचा उपदेश का बरे केला नसता. हे देवर्षे, आत्मतत्वाविषयी माझ्या आचार्यांनी माझ्या मनात जो संशय निर्माण केला होता त्याचे आपण पूर्णपणे निराकरण केलेत. या विषयात इंद्रियांची गती नसल्यामुळे मंत्रद्रष्ट्या ऋषींना सुद्धा मोह होतो. वेदविद्यांचे म्हणणे ठिकठिकाणी ऐकिवात आहे की पुरुष या लोकात ज्याच्याद्वारे कर्म करतो
ते स्थूल शरीर इथे सोडून कर्मानेच बनलेल्या दुसऱ्या देहाने परलोकात त्याचे फळ भोगतो. पण जी जी कर्मे इथे केली जातात ती तर दुसऱ्याच क्षणी अदृश्य होतात. तीच फळ देण्यासाठी परलोकात जाऊ शकत नाहीत. श्री नारद म्हणाले, ज्या मनप्रधान लिंग शरीराच्या साह्याने मनुष्य कर्म करतो ते मरणानंतरही त्याच्या बरोबरच राहते. म्हणून ते परलोकात प्रत्यक्षपणे स्वतः त्याच्याद्वारा कर्मांचे फळ भोगते. मनुष्य ज्या स्थूल शरीराचा स्वप्नात अभिमान सोडून देतो, परंतु याच्यासारख्याच किंवा याच्यापेक्षा भिन्न प्रकारच्या पशुपक्षी इत्यादी शरीराने तो मनामध्ये संस्कार रूपाने असलेल्या कर्मांचे फळ भोगीत असतो. या मनाच्या द्वारा जीव ज्या पुत्रादींना हे माझे आहेत आणि देहादींना हा मी आहे असे मानतो, तोच त्यांच्यासाठी केलेल्या पापपुण्यादिक कर्मांना स्वतःची कर्मे मानतो आणि त्यामुळेच त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ज्याप्रमाणे ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांच्या कृत्यांमुळे त्यांनी प्रेरणा देणाऱ्या चित्ताचे अनुमान केले जाते, त्याचप्रमाणे चित्ताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्तींमुळे पूर्वजन्माच्या कर्मांचे सुद्धा अनुमान करता येते. कधीकधी असे अनुभवास येते की ज्या वस्तूचा या शरीराने कधीही अनुभव घेतला नाही, जी कधी पाहिली नाही किंवा ऐकली नाही, ती जशी असते तसाच तिचा स्वप्नात अनुभव घेतला जातो. राजन, तू असे निश्चित समज की लिंगदेहाच्या अभिमानी जीवाला त्या वस्तूचा अनुभव पूर्वजन्मी आलेला आहे. कारण जी वस्तू अनुभवली नसेल तिची मनात वासना निर्माण होऊ शकत नाही. राजन, तुझे कल्याण असो. मनुष्याचे पूर्वीचे रूप आणि भावी शरीरादिकांविषयी मनच सांगू शकते आणि ज्यांचा पुनर्जन्म होणार नाही त्यांच्या विदेहमुक्तीविषयीही त्याचे मनच सांगते. कधीकधी स्वप्नामध्ये देश, काल किंवा क्रिया या संबंधी अशा गोष्टी पाहिल्या जातात की ज्या पूर्वी कधी पाहिल्या किंवा ऐकल्या नव्हत्या. जसे पर्वताच्या शिखरावर समुद्र, दिवसात तारे किंवा आपले डोके छाटलेले पाहणे इत्यादी दिसण्यास निद्रादोष हेच कारण मानले पाहिजे. इंद्रियांनी अनुभव घेण्याजोगे पदार्थच मनाच्या समोर वारंवार येतात आणि भोग संपल्यावर नाहीसे होतात. ज्याचा इंद्रियांना अनुभव येत नाही असा कोणताही पदार्थ नाही, कारण सर्व जीवांना मन आहे. जर एखादे वेळी भगवत चिंतनात रममाण झालेले मन विशुद्ध सत्वात स्थिर झाले तर त्या मनाला भगवंतांचा संसर्ग झाल्यामुळे लगेच सर्व विश्वाचेही ज्ञान होऊ शकते. जसे राहू दिसत नसतानाही प्रकाशमय चंद्राच्या संसर्गाने दिसू लागतो. जोपर्यंत गुणांपासून उत्पन्न झालेली बुद्धी, मन, इंद्रिये आणि शब्दादी विषयांचा समूह यांपासून हा अनादि लिंगदेह बनलेला आहे, तोपर्यंत जीवाचा स्थूलदेहाविषयी असलेला मी, माझे हा भाव जात नाही. सुषुप्ती, मूर्छा, अत्यंत दुःख, मृत्यू आणि तीव्र ताप आलेला असतानाही इंद्रियांच्या व्याकुळतेमुळे मी, माझे हे स्पष्टपणे जाणवत नसले तरी त्यावेळीसुद्धा त्याचा अभिमान असतोच. ज्याप्रमाणे अमावस्येच्या रात्री चंद्र असूनही दिसत नाही, त्याचप्रमाणे तारुण्यात स्पष्टपणे प्रतीत होणारे 11ही इंद्रियांचे कार्य गर्भावस्था आणि बाल्यावस्थेमध्ये ती इंद्रिये असूनसुद्धा त्यांचा पूर्ण विकास न झाल्या कारणाने प्रतीत होत नाही. जसे स्वप्नात कोणत्याही वस्तूचे अस्तित्व नसतानाही भासणारे पदार्थ जागे झाल्याशिवाय नाहीसे होत नाहीत, त्याप्रमाणे सांसारिक वस्तू मिथ्या असल्या तरी त्यांचे चिंतन करणाऱ्या जीवाची संसारातून सुटका होत नाही. अशा प्रकारे पंच तन्मात्रांनी बनलेला आणि 16 तत्वांच्या रूपाने विकसित झालेला हा 3 गुणांचा समूह म्हणजेच लिंग शरीर होय. हे चेतनाशक्तीने युक्त झाले की त्यालाच जीव म्हणतात. याच्याद्वाराच पुरुष निरनिराळे देह धारण करतो व त्यांचा त्याग करतो,
तसेच त्याच्यामुळेच तो हर्ष, शोक, भय, दुःख आणि सुख याचा अनुभव घेतो. ज्याप्रमाणे जळू जोपर्यंत दुसरे गवताचे पाते पकडीत नाही तोपर्यंत पहिले सोडित नाही, त्याचप्रमाणे जीव मरणकाल जवळ आल्यावर जोपर्यंत देहप्राप्तीला कारण असणारी कर्मे संपून दुसरे शरीर धारण करीत नाहीत तोपर्यंत पहिल्या शरीराचा अभिमान सोडित नाही. राजन, हे मनप्रधान लिंग शरीरच जीवाच्या जन्माचे कारण आहे. जीव जेव्हा इंद्रियांनी भोगलेल्या भोगांचे चिंतन करीत वारंवार त्यांच्यासाठीच कर्मे करतो तेव्हा ती कर्मे होत राहिल्याने अविद्येमुळे तो देहादिकांच्या कर्मांनी बांधला जातो. म्हणून त्या कर्मबंधनातून सुटण्यासाठी संपूर्ण विश्व भगवद रूप आहे असे समजून सर्व प्रकारे श्रीहरींचे भजन कर. त्यांच्यापासूनच या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो. मैत्रेय म्हणतात, भागवत श्रेष्ठ श्री नारदांनी राजा प्राचीन बर्हीला जीव आणि ईश्वराच्या स्वरूपाचे दिग्दर्शन केले. नंतर ते त्याचा निरोप घेऊन सिद्धलोकी गेले. राजर्षी प्राचीन बर्हीसुद्धा प्रजापालनाची जबाबदारी पुत्रांवर सोपवून तपस्या करण्यासाठी कपिलाश्रमाकडे गेला. तेथे त्या वीरवराने सर्व विषयांची आसक्ती सोडून एकाग्र मनाने भक्तिपूर्वक श्रीहरींच्या चरणकमलांचे चिंतन करीत स्वरूपता मुक्ती मिळविली. पुण्यशील विदुरा, देवर्षी नारदांनी रूपकाने सांगितलेले हे आत्मज्ञान जो पुरुष ऐकेल किंवा दुसऱ्याला ऐकावेल त्याची या लिंगदेहाच्या बंधनातून सुटका होईल. देवर्षी नारदांच्या मुखातून बाहेर पडलेले हे आत्मज्ञान भगवान मुकुंदांच्या यशाशी संबंधित असल्यामुळे त्रैलोक्याला पवित्र करणारे, अंतःकरण शुद्ध करणारे तसेच सर्वोत्कृष्ट फळ देणारे आहे. जो पुरुष हे ऐकेल तो सर्व बंधनांतून मुक्त होईल आणि पुन्हा या संसार चक्रात त्याला भटकावे लागणार नाही. गृहस्थाष्टमी पुरंजनाच्या रूपकाने अप्रत्यक्ष सांगितलेले हे अद्भुत आत्मज्ञान मी प्राप्त केले हे समजल्याने बुद्धियुक्त जीवाचा देहाभिमान नाहीसा होतो. तसेच त्याचा परलोकात जीव कोणत्याही प्रकारे कर्मांचे फळ भोगतो हा संशयही नाहीसा होतो. अध्याय 29 समाप्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.